नांदेड महापालिका निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर नांदेडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेस वंचितचे उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीने हल्ला झाला असून खासदार चव्हाण यांच्याकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली। मी शिवाजी भालेराव, माझी पत्नी सारिका उभं टाकलेली आहे। तरोड्यामधून आम्ही प्रभाग क्रमांक 1 चे आहोत, वंचित काँग्रेसचे उमेदवार आहोत। अचानक प्रचार संपला येऊन बसलो। बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलवर हत्यार घेऊन तलवारी होत्या। एक गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारायला गेले। मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली। पडून मी असं खुर्ची आडवी केली। मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं। त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं। कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब। सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसायला, त्यांच्या सर्व दिसायले। कसं तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर, लय भाषण ठोकायलास हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले। कृपया मला प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे। आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या। मीडियाला एक विनंती आहे की मी कार्यकर्ता आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाऊन जाणार माणूस आहे। समाजासाठी सगळ्याला कुठल्याही वेळेवर जातो, मात्र माझ्यासोबत असं मला वाटलं नाही एकदम। जर खुर्ची जरी आडून केलं नसतं माझ्या मुंडी उडाली असती साहेब। काही नाही, काय शंका म्हणावं साहेब, काही मला काही नाही, मला तोंडाला परणे होते, कसं बोलू साहेब। आणि पूर्ण क्रिमिनलच वातावरण झाले साहेब। हे लोकशाही राहील ना साहेब, कसं इलेक्शन चालले काय बघालो। आम्हाला न्याय द्या, मीडियाला न्याय एक विनंती आहे। खरोखर इथली गुंडागर्दी बदल मला खरंच, पण समाज सर्व लोक म्हणत आहेत डॉग स्पॉट आणा, पहिल्या आरोपीला पकडल्याशिवाय तुम्ही करत नाही। तर आरोपी तर आपल्या समोर 15 मिनिट झालं, पण अजून इथं कुठलीच हे झालं नाही। माणूस मेल्याच्या नंतर येणार आहेत का डॉग स्पॉट नंतर हे करायला? सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास 3 गाड्यावर 6 जण आले होते। तलवारीनं हमला करण्याचा प्रयत्न केला। त्या गल्लीमध्ये ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यांनी बचाव केल्यामुळे आज ते बालवाले या ठिकाणी बचावलेले आहेत। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर राजकारण आणि अशा प्रकारचं वृत्ती काही लोकांमध्ये असेल तर मग ह्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो।